मायास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण अंड्याचे पकोडे बनवणार आहोत। चला तर मग करूया पटकन रेसिपीला सुरुवात। आजपर्यंत तुम्ही कोणत्याही हॉटेलमध्ये मेनू कार्डवर ही अंड्याची रेसिपी बघितली नसेल, अंड्याच्या पकोड्याची रेसिपी बघितली नसेल, तर आज आपण अंड्याचे पकोडे बनवणार आहोत। रेसिपी अगदी सोपी आहे, खायला खूप मस्त वाटते, अगदी जिभेची चव वाढवणारे असे हे पकोडे आहेत। तर यासाठी अंडे आधी आपण बॉईल करून घेऊ। तर इथे घेतले मी 4 अंडे। हे अंडे आपण छान बॉईल करून घेऊ। तर बघू शकता इथे अंडे बॉईल झालेले आहे। अंडे चांगले बॉईल झाले तर अंड्याचे छिलटे लवकर निघतात। तर आता हे अंडे थंड झाले। आता या अंड्याचे मी सगळे छिलटे काढून घेत आहे। तुम्ही कधीही ऐकली नसेल की अंड्याचे पकोडे बनतात म्हणून, पण अगदी सोपी अशी रेसिपी आहे आणि खायला खूप मस्त वाटते, अगदी तोंडाची चव वाढवेल असे हे पकोडे आहेत। नक्की तुम्ही करून बघा। खूप कमी वेळामध्ये हे अंड्याचे पकोडे बनतात। अंड्याच्या बऱ्याच रेसिपी आहेत, अंड्याचे ऑमलेट, अंड्याची भाजी, अंडा करी, असे वेगवेगळे, अंड्याची बिर्याणी। पण तुम्ही अंड्याचे पकोडे खाल्लेही नसेल आणि कधी केलेही नसेल तर तुम्ही नक्की करून बघा। आता अशा प्रकारे मी या अंड्याची हे जी पांढरा भाग आहे ना हे ठेवणार आहे आणि हे पिवळा भाग आहे हे काढून घेणार आहे। तर पांढऱ्या भागाचेच आपण पकोड्यामध्ये वापर करणार आहोत। हे पिवळा भाग आपण या पकोड्यामध्ये टाकणार नाही। तर बघू शकता या अशा प्रकारे मी छान बारीक बारीक ही पांढरे भाग असे चिरून घेतलेला आहे, छोटे छोटे असे तुकडे करून घेतलेले आहेत। आता एका बाउलमध्ये बेसन पीठ घालू। तर 1 वाटी मी बेसन पीठ घेतलेला आहे आणि 4 चम्मच तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। इथे चिकन 65चं मी पावडर टाकलेला आहे 1 चम्मच। चवीनुसार तिखट घातलेला आहे, बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची, धनेपूड 1 चम्मच, जिरेपूड 1 चम्मच, हळद पावडर, अद्रक लसूण पेस्ट, चवीनुसार मीठ घालू आणि वरून छान सांबार टाकू। आता हे आपण बारीक करून घेतलेले अंड्याचे पांढरा भाग हे इथे आपण टाकून देत आहोत। तर इथे आपला हा मसाला तयार झालेला आहे। आता यामध्ये एक मी अख्खं अंड इथे मी फोडून घेत आहे आणि यातलं हे पूर्ण हे अंड इथून फोडून टाकलेलं हे अंड इथे लिक्विड पूर्ण या बॅटरमध्ये आपण टाकून देणार आहे आणि एक असं भज्याचं बॅटर तयार करून घेणार आहोत। तर हे छान मिक्स करून घेऊ। तर आता हे आपल्याला वाटते त्यानुसार टाकायचं। तर इथे मला 2 अंडे लागणार आहे, तर 2 अंडे मी इथे फोडून घेत आहे आणि अगदी थोडंसं इथे पाणी टाकायचं आहे। खूप जास्त हे मिश्रण खूप पातळ करायचं नाही आणि खूप घट्टही नाही, अगदी भजी आपल्याला पडेल एवढं हे मिश्रण घट्ट ठेवायचं आहे। तर असं हे छान मी मिक्स करून घेत आहे। अगदी 10 मिनिटात हे भजे बनून तयार होतात आणि मस्त टेस्टी अशी ही भजे बनतात। अगदी कमी वेळामध्ये आपण हे बनवू शकतो। तेच अंड्याच्या रेसिपी बनवून आपण बोर होतो खायला, तर ही काही वेगळी रेसिपी आहे, नक्की करून बघा। मस्त चटपटीत असे हे भजे तयार होतात। तर इथे हे आपलं भज्याचं बॅटर तयार झालेलं आहे। आता कढईमध्ये मी तेल आधीच गरम करून ठेवलेलं आहे, तर तेल छान कडकडीत पाहिजे। तर बघू शकता इथे तेल मस्त गरम झालेलं आहे। आता यामध्ये एक एक करून मी सर्व भजे तळून घेत आहे।
जर आपण म्हटलं की अंड्याचे पकोडे करत आहे तर तुम्हाला असं नवीन वाटेल, पण अंड्याचे पकोडे खायला खूप मस्त वाटतात. नक्की करून बघा. आता हे छान कमी गॅसवर छान सोनेरी रंगावर येईपर्यंत आपल्याला हे पकोडे म्हणजेच हे भजे छान तळून घ्यायचे आहे. तर बघू शकता मस्त इथे या पकोड्याचा कलर चेंज झालेला आहे आणि मस्त फुललेले आहेत. आतून छान असे सॉफ्ट पोकळ असे हे भजी तयार होतात. टोमॅटो सॉससोबत किंवा एखाद्या चटणीसोबत मस्त वाटतात हे खायला. अशी ही अगदी कमी वेळामध्ये बनणारी रेसिपी आहे. तर बघू शकता मस्त इथे आपले पकोडे तयार झालेले आहेत. आता हे पकोडे आपण काढून घेऊ. बघू शकता किती मस्त कलर आलेला आहे. अगदी 10 मिनिटात बनून तयार झाले. आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊ. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच पद्धतीने आपण बाकी पकोडे सुद्धा करून घेणार आहोत. लहान मुलांना त्याचबरोबर मोठ्यांना सुद्धा हे पकोडे खूप आवडतात. अशी ही मस्त हेल्दी अशी ही रेसिपी आहे. तर बघा दुसरी बॅच सुद्धा आपली पूर्ण झालेली आहे. दुसऱ्या बॅचमधले पकोडे सुद्धा मी छान गोल्डन ब्राऊन कलरपर्यंत येईपर्यंत छान काढून घेत आहे. अंड्याचे तेच पदार्थ खाऊन बोर होतं तर हे वेगळा हा प्रकार आहे. तर बघू शकता इथे आपले पकोडे मस्त तयार झालेले आहे. आता मी एक पकोडा तुम्हाला फोडून दाखवते. मस्त आतपर्यंत छान सॉफ्ट आणि क्रिस्पी असे पकोडे तयार झालेले आहेत. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.